अलीकडच्या काळात जगभरातच विचित्र विमान अपघात पाहायला मिळाले। भारतातली अहमदाबाद दुर्घटना असो, त्यापूर्वी अमेरिकेतील विमान दुर्घटना किंवा दक्षिण कोरियातील विमान अपघात असो, या दुर्घटनांमध्ये जीवितहानीही भीषण झाली। मात्र ही मालिका अद्याप थांबलेली नाही हे सोमवारी स्पष्ट झालं। सोमवारी सकाळी हाँगकाँगमध्ये विमान दुर्घटना झाली। मात्र हे प्रवासी विमान नव्हतं, तर एक कार्गो विमान होतं, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। मात्र ज्या पद्धतीने हा अपघात झाला त्यावरून विमान वाहतुकीला नेमकं झालंय तरी काय, हा प्रवास सुरक्षित होणार आहे की नाही असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत। पाहूया नेमकं काय घडलं हाँगकाँगमध्ये। विमान विमानतळावर उतरलं, थेट समुद्रात घसरून पडलं। हाँगकाँगमध्ये विचित्र विमान अपघात। सोमवारी पहाटे हाँगकाँगमध्ये एका कार्गो विमानाचा अपघात झाला। हे विमान चक्क विमानतळावरून घसरलं आणि समुद्रात जाऊन पडलं। या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय। पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास UAE 9788 हे मालवाहू विमान दुबईहून हाँगकाँगकडे येत होतं। मात्र लँडिंग वेळी उत्तरेकडील धावपट्टीवर ते क्रॅश झालं आणि कुंपण ओलांडून समुद्रात जाऊन पडलं। दुर्दैवाने विमानाची विमानतळ सुरक्षा व्यवस्थेच्या गस्ती वाहनाला धडकलं। ती कारही समुद्रात जाऊन कोसळली। यामुळे विमानातील 4 क्रू मेंबर्सना तात्काळ सोडवण्यात आलं। समुद्रातूनही 2 सुरक्षा रक्षकांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। यातील एकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलंय, तर एकाचा जागीच मृत्यू झाला होता। हे विमान तुर्कीची मालवाहतूक करणाऱ्या एअर ॲक्ट या एअरलाईन कंपनीचं होतं। एमिरेट्स स्काय कार्गोसाठी ते कार्यरत होतं। अल मक्तोम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यानं उड्डाण घेतलं होतं। स्थानिक वेळेनुसार जवळपास 3:50 दुबईवरून ते येत होतं। धावपट्टीवर एका सुरक्षा व्यवस्थेच्या गस्त वाहनाला ते धडकलं आणि हा अपघात झाला। ज्या धावपट्टीवर ही दुर्घटना घडली ती बंद करण्यात आली, तर इतर 2 धावपट्ट्या सुरू ठेवण्यात आल्या। हा अपघात कसा झाला याबद्दल तपास केला जाणार आहे। दरम्यान कोसळलेल्या विमानाचे अवशेष बाजूला करण्याचं काम सुरू करण्यात आलंय। त्यासाठी आवश्यक ती पथकं, काही हेलिकॉप्टर्स आणि सुरक्षा वाहनांसह तैनात आहेत। हाँगकाँग विमानतळ प्राधिकरणानं आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सोमवारी हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारी किमान 11 कार्गो फ्लाइट्स रद्द करण्यात आली। दरम्यान हाँगकाँग हे जगातील एक व्यग्र आणि सुरक्षित विमानतळांपैकी एक मानलं जातं। तरीही हा अपघात झाल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। 2025 मध्ये अनेक भीषण विमान अपघातांनी जग हादरून गेलंय। 28 जानेवारी 2025 रोजी दक्षिण कोरियातील बुसान येथील गिम्हे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघात झाला। उड्डाण घेण्यापूर्वी एअर बुसान फ्लाइट 391 एअरबस A321 विमानाला आग लागली। विमानातील सर्व 176 जणांना सुरक्षित वाचवण्यात यश आलं। फक्त 7 जणांना किरकोळ दुखापत झाली। 29 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये बॉम्बार्डियर CRJ-700 आणि अमेरिकन सैन्याच्या UH-60 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरची धडक झाली। विमान रोनाल्ड रिगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात टक्कर झाली। अपघातानंतर दोन्ही विमानं पोटोमॅक नदीत कोसळली। विमानातील सर्व 64 तर हेलिकॉप्टरमधील सर्व 3 जण ठार झाले। 17 फेब्रुवारी 2025 रोजी टोरंटो पियर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बार्डियर CRJ-900 विमान कोसळलं। अपघातानंतर संपूर्ण विमान उलटलं। मात्र सर्व 80 प्रवासी बचावले, तर 21 जण जखमी झाले। 20 मार्च 2025 रोजी हिथ्रो विमानतळाजवळील एका विद्युत उपकेंद्राला आग लागली। विमानतळ 16 तासांसाठी बंद करावं लागलं। जागतिक प्रवास त्यामुळे विस्कळीत झाला। 10 एप्रिल 2025 रोजी न्यूयॉर्क शहरातील बेल 206 हेलिकॉप्टर उड्डाणादरम्यान बिघाड झाला। अपघातानंतर हेलिकॉप्टर हडसन नदीत कोसळलं। यात पायलट आणि एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला। 22 मे 2025 रोजी कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो येथील निवासी भागात सेस्ना सायटेशन 2 हे विमान कोसळलं। विमानातील सर्व 6 जण ठार झाले। 12 जून 2025 रोजी भारतात अहमदाबादमध्ये एअर इंडिया फ्लाइट 171 च्या बोईंग 7878 ड्रीम लायनरचा अपघात झाला। विमानतळावरून उड्डाण घेताच काही वेळातच विमान कोसळलं। विमानातील 242 जणांपैकी केवळ 1 जण बचावला। 24 जुलै 2025 रोजी रशियातील अमूर ओब्लास्टमधील टिंडा विमानतळावर दुसऱ्यांदा लँडिंगच्या प्रयत्नात विमान अपघात झाला। अँटोनोव्ह AN-24 RV विमान शेवटच्या टप्प्यात कोसळलं। सर्व 42 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला। दरम्यान अमेरिकेत जगातील सर्वाधिक विमान अपघात होतात अशी आकडेवारीही समोर आली आहे। अमेरिकेत 2025 मध्ये एकूण 60 विमान अपघात झाले, त्यात सुमारे 188 जणांचा मृत्यू झाला। अमेरिका हा सर्वाधिक व्यग्र विमान वाहतुकींपैकी एक देश आहे। त्यातच अलीकडे तिथं सरकारी शटडाऊनमुळे कर्मचारी टंचाई निर्माण झाली आहे। मात्र हाँगकाँग सारख्या सुरक्षित विमानतळावरही हा अपघात झाल्यानं एकूणच विमान वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे।
ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी.